म्हणजे असा की आज आपल्या पुण्यपावन इंगळे बोरगाव नगरी येथे हा अचानक घडून आणलेला कार्यक्रम. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही असं कसं म्हणाले अचानक घडून आणलेला कार्यक्रम? तर महाराज याचं असं कारण आहे, मला माझं कीर्तन आहे म्हणून दुपारी 12 वाजता कळालं. किती वाजता? दुपारी 12 वाजता कळालं. मी माझ्या वडिलाला म्हटलं की असं अचानक कीर्तन कसं काय? त्यावेळेस माझे वडील म्हणाले हे सगळं सरपंचाचं काम आहे. महाराज सरपंचाचे काम असे गडबडीत असते, सरपंचाचं काम आहे. सरपंच म्हणल्यावर काय ते कवा कीर्तन ठुतेन हे सांगताच येत नाही. बरं आपला कार्यक्रम का आहे, कशा निमित्त आहे हे सर्वांना ज्ञात जरी असलं पण वक्त्याचं अधिकर्तव्य आहे की तर हा आपला कार्यक्रम कशा निमित्त आहे तर आपल्या वारकरी संप्रदायावर ज्या माऊलीचे अथांग असे उपकार आहेत. नाही नाही मी तर म्हणतो हा वारकरी संप्रदाय ज्या माऊलीमुळे आहे ते म्हणजे जर कुणामुळे असेल ना हा वारकरी संप्रदाय ते म्हणजे उद्या ज्या माऊलीची पुण्यतिथी आहे, समाधी सोहळा आहे, ते म्हणजे मुक्ताबाईमुळे हा वारकरी संप्रदाय आहे. तुम्ही म्हणता महाराज असं कसं म्हणायले? या वारकरी संप्रदायासाठी अनेक संतांनी परिश्रम घेतले. कुण्या संतांनी संसार सोडला, तर कुण्या संतांनी घर सोडलं, तर कुण्या संतांनी पत्नीचा त्याग केला, तर कुण्या संतांनी भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं. आणि तुम्ही याचं सर्व श्रेय मुक्ताबाईला देता? तर हो महाराज मी याचं सर्व श्रेय मुक्ताबाईला देतो, हे खरं आहे. तुम्ही म्हणता तसं कसं? तर महाराज मी तुम्हाला पटवून देईन. या वारकरी संप्रदायासाठी अनेक संतांनी परिश्रम घेतले पण मी याचं सर्व श्रेय मुक्ताबाईला देतोय. कारण की नीट लक्ष देऊन ऐका, याचं सर्व श्रेय मी मुक्ताबाईला देतोय. महाराज आपल्याला हे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ जर कुणामुळे भेटले असतील ना ते माझ्या मुक्ताईचं नाव येतं. मुक्ताईचं कोणाचं नाव येतं? कुणाचं? हा जोरात बोला, मोठ्यानं बोला. कोणाचं नाव येतं? मुक्ताबाई. आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायानं आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, हरिपाठ दिला, अमृत अनुभव दिला. आणि या सर्व ग्रंथावर आपला वारकरी संप्रदाय हा टिकून आहे. आपण हरिपाठा शेवटच्या अभंगाला म्हणतो ना आदिनाथ उमा, आदिनाथ उमा, पुढचं काय हा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहस्तिदी, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिलेली, पूर्ण कृपा केली गैनाता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध, गोरक्षाशी केला गोरक्ष वळाला, गहेनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार ज्ञानदेवा सार माझ्या माऊली ज्ञानोबरायानं खंडित केली. माझ्या
माझ्या माऊली ज्ञानोबरायानं आपल्या वारकरी संप्रदायाला अनमोल असे ग्रंथ दिले. काय दिले? कोणते कोणते ग्रंथ दिले? होय होय काय मिळेल? हा कोणते ग्रंथ दिले? हा कोणते दिले नाही का? दिले कोणते? ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पुन्हा काय हरिपाठ, पुन्हा चांगदेव 65, चांगदेव 65 सारखे ग्रंथ दिले. महाराज ज्ञानोबरायाला हा समाज खूप त्रास देऊ लागला. एक दिवसचा प्रसंग आहे. माझे माऊली ज्ञानोबराय भिक्षा मागण्याकरिता गावात गेले आणि माझे माऊली ज्ञानोबराय प्रत्येकाच्या घरासमोरून जात होते आणि म्हणत होते, अहो काकू, अहो आई, मला जास्त शिदा देऊ नका हो, पण माझ्या चिमुकल्या मुक्ताबाई करता थोडा शिदा द्या हो, सोपान काका पुरता तरी शिदा द्या हो. त्यावेळेस एका स्त्रीला दया आली आणि त्या स्त्रीनं ज्ञानोबरायाला भिक्षा वाढली. आणि ते पाहू लागले तिथले ब्राह्मण. तिथल्या ब्राह्मणांनी पाहितलं आणि ते ब्राह्मण ज्ञानोबराय पाशी आले आणि ते अन्न शेणामध्ये कालवलं. हा तळाच माझ्या माऊली ज्ञानोबरायाला सण झाला नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणाले, बस. ज्ञानोबराय ताड 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 सिद्ध बेटात गेले आणि ताटी लावून घेतली आणि योगाद्वारे आपल्या प्राणाचं उत्क्रमण करू लागले. आणि महाराज माऊली ज्ञानोबराय होते ते साधे होते का? अहो महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ते माऊली ज्ञानोबराय होते. माऊली ज्ञानोबरायचं प्राणाचं उत्क्रमण सुरू असताना जग दाटून आले. सन 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 सर्वा सन 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 वारा सुटला. भर दिवसात काळोख पडला, अंधार पडला. त्यावेळेस माझी चिमुकली मुक्ताबाई इंद्रायणीच्या तटावर आपल्या भावंडाचे कापड धुण्याकरिता गेली होती. मुक्ताबाईच्या लक्षात आलं, कुणीतरी योगी, कुणीतरी महात्मा आपल्या स्वतःच्या योगाचं उत्क्रमण करत आहे, प्राणाचं उत्क्रमण करत आहे. कोण आहे महात्मा? महाराज मुक्ताबाई आदिशक्ती होत्या. मुक्ताबाईनं डोळे मिटले आणि तो कोण महात्मा आहे म्हणून डोळे मिटले आणि पाहिलं तर तिथं समोर ज्ञानोबरायाचा चेहरा दिसला. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणाल्या, अरे ज्ञान दादा, ज्याच्या जवळ रुसायचं, हसायचं, खेळायचं तोच आज चाललाय. मी माझा लाड कोण पुरवीन? मी कुणाजवळ रुसायचं? मला भिक्षा हवी म्हणून मी कुणाजवळ म्हणायचं? त्यावेळेस मुक्ताबाई म्हणाल्या, अरे ज्ञान दादा, ताटी उघडा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग ज्ञानोबरायानं ताटी उघडली आणि मग या ग्रंथाची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरी असल, अमृतानुभव असल, हरिपाठ असल, चांगदेव 65 असल. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला की ज्ञानोबरायाला ताटी मुक्ताबाईनं जर उघडायला लावली नसती तर हे ग्रंथ तयार झाले, या ग्रंथाची निर्मिती झाली असती का? झाली असती तर नाही. म्हणून मी याचं सर्व श्रेय माझ्या मुक्ताबाईला दिले. आणि महाराज संत ज्या तिथीला देह ठेवतात त्या तिथीला त्या तिथीत पुण्यवान होते. म्हणून तर म्हणतात ना, नाथांची षष्ठी, कृष्णाची अष्टमी, रामाची नवमी, हनुमंतरायाची जयंती, तुकाराम महाराजाची 20, ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा, मुक्ताबाईची पुण्यतिथी, महादेवाची महाशिवरात्र, देवीची नवरात्र, तुमचे आमचे पित्र.
ए गव्हाची गिर हाना विठाला. हा,